नमस्कार, मी विनोद तळेकर. आज माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची आपण मुलाखत घेणार आहोत. आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की पुढच्या रोजगाराच्या संधी काय आहेत महाराष्ट्रासमोर, मुंबईसमोर, आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नेमकी काय व्याप्ती सरकारनं त्याचा विचार केला आणि काय नेमकं नागरिकांना मिळू शकणार आहे. आशिष शेलारजी, तुमच्या दोन्ही खात्यांवर जर नजर टाकली तर एक खातं असं आहे जे भविष्याचा वेध घेणारं खातं आहे आणि दुसरं खातं असं आहे जे संस्कृती आणि मातीशी नाळ जोडून असलेलं खातं आहे. कुठल्या खात्यात आशिष शेलार कम्फर्टेबल असतात? मी मंत्रिमंडळात कम्फर्टेबल आहे आणि त्यामुळे खात्याचं म्हणायचं झालं तर मला आनंद या गोष्टीचा आहे की जी कल्पना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मांडली त्या कल्पनेतलं महत्त्वाचं काम माननीय देवेंद्रजींनी मला दिलं. मोदीजी नेहमीच मांडतात की आपल्याला विरासत से विकास तक या पद्धतीची कल्पना ह्या देशातल्या नागरिकांसमोर त्यांनी मांडलेली आहे. आणि मग विरासत आणि विकास या दोन्ही गोष्टी जर असतील तर आपली संस्कृती, प्रथा, परंपरा या सर्व गोष्टी या आपली विरासत आहे. आणि म्हणून सांस्कृतिक विभागामध्ये या सर्व गोष्टी आहेत. आणि विकास म्हणजे उद्याची भाषा किंवा उद्याचं तंत्रज्ञान म्हणून IT डिपार्टमेंट पण आहे. आणि म्हणून या कल्पनेने देवेंद्रजींनी ती जबाबदारी माझ्यावर दिली. मला वाटतं त्यातच मला आनंद आहे. आता गेल्या काही दिवसात तुमच्या खात्याने महत्त्वाचे निर्णय घेतलेत. म्हणजे मी सांस्कृतिक खात्याबद्दल बोलतो. एक म्हणजे रघुजीराजे भोसलेंची तलवार भारतात आणणं, किंवा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा प्राप्त करून देणं, किंवा 12 गड किल्ल्यांचा समावेश वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा यादीत करणं. या पुढच्या काळात सांस्कृतिक मंत्री म्हणून तुमच्या नेमक्या काय योजना आहेत? याचा मला अतिशय आनंद आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्मित पुनर्निर्मित असे जे आपले 12 गड किल्ले, 11 महाराष्ट्रातले, 1 तामिळनाडूतल्या जिंजीमधला, हे आपण सर्व प्रक्रिया, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून आता जागतिक वारसा, अद्वितीय वैश्विक मूल्य जे त्याचं आहेच, पण ते प्रतिष्ठापित कायद्याच्या आणि व्यवस्थात्मक दृष्ट्या आपण केलंच. आणि मग आज जगातल्या सिरियल म्हणजे अनुक्रमित एवढ्या 12 त्यांच्या भाषेत प्रॉपर्टीज आपल्या दृष्टीने त्या असलेले गडकिल्ले हे त्या ठिकाणी संपूर्णतः घोषित झाले. रघुजीराजे भोसले यांची तलवार तर एका खाजगी सॉथेबीज नावाच्या व्यवस्थात्मक कंपनीमध्ये तर ती लिलावात निघाली होती. ती आपण त्या ठिकाणी योग्य वेळेला इंटरव्ह्यून केलं, त्यातली ती तलवार मिळवली, आपल्या मालकीची मिळाली. महाराष्ट्रात मला वाटतं पहिल्यांदाच असं घडलं की एखादी आपल्या इतिहासाची साक्ष देणारी गोष्ट आपण मालकीत मिळवलेली आहे. या पुढच्या काळामध्ये जसा गणेशोत्सवाचा आपण मुद्दा केला की गणेशोत्सवाचा राज्य महोत्सव आपण घोषित केला. आणि म्हणून आता आपली वारी ही आता जगातलं एक आश्चर्य किंवा जगातलं एक कुतूहलाचं केंद्र झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या वारीला इंटँजिबल या नावाने जागतिक वारसामध्ये त्याची नोंद व्हावी. बरोबरीने गोविंदा दहिकाला उत्सव आणि गणेशोत्सव सगळ्यात जास्त प्रमाणात तरुणाई, फुटफॉल, भाविक अशी जगामध्ये आडली कुठली गोष्ट नाही आहे जी आपल्या महाराष्ट्रातल्या मातीत मराठी माणसाने, महाराष्ट्रातल्या नागरिकांनी स्वतःच घडवली आहे. ती जगाच्या नकाशावर पुन्हा आणावी. आणि बरोबरीने आपली लोककला, लोकवाद्य, लोकसंगीत या सगळी जी काही ठिकाणी लुप्तावस्थेत किंवा हळूहळू कमी होत आहेत ती पुन्हा एकदा जगासमोर आणि महाराष्ट्रासमोर आणावीत असा पूर्ण कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. सध्या AIचे दिवस आहेत असं म्हटलं जातं. आता सध्या तुमच्या IT विभागामध्ये जर म्हटलं तर ड्रोन संदर्भात एक पॉलिसी येते. ड्रोन संदर्भातलं धोरण आहे किंवा AI संदर्भातलं धोरण आहे. विशेषतः AIच्या धोरणाकडे सर्वांचं लक्ष आहे. नेमकी काय वैशिष्ट्य या धोरणांची आहेत? ज्याचा आपण उल्लेख केला आहे ते खरं आहे की ड्रोन पॉलिसी आम्ही बनवून पूर्ण होऊन ती आता फायनान्सकडनं कॅबिनेटला येईल. ड्रोन दीदी नावाचा कार्यक्रम माननीय पंतप्रधानांनी प्रस्तावित केला आणि आता आपण पाहतो आहोत की एक मोठी क्रांती आपल्या सगळ्या बहिणी आता शेतीमध्ये सुद्धा आणि अन्य गोष्टीमध्ये ड्रोनचा उपयोग अतिशय प्रभावीपणे करतायत. बरोबरीने आता डिफेन्स, संरक्षण विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षणामध्ये ड्रोनचा उपयोग अतिशय जलद गतीने होतो आहे.
आणि त्यामुळे ड्रोन इंडस्ट्री ही महाराष्ट्रात यावी याबद्दल जागा आयडेंटिफाईड आपण केली, पॉलिसी बनवली आणि आता एक मोठी रोजगाराची संधी आपल्याला राज्याला आपण निर्माण करतो. आणि बरोबर ज्याचा एआयचा आपण उल्लेख केला, आता जगाची भाषा ही एआय झालेली आहे आणि त्यामुळे शिक्षणामध्ये एआयचा उपयोग, रोजगार निर्मितीमध्ये एआयचा उपयोग, प्रशासनामध्ये एआयचा उपयोग, नवीन आव्हानं विविध विभाग आपल्याकडे असलेल्या कुठल्याही विभागाची त्याचा वेध घेण्यामध्ये एआयचा उपयोग, या पद्धतीने एआयचा विचार करून एक सर्वंकष एआय पॉलिसी, एआय फॉर महाराष्ट्र या पद्धतीने धोरण आपण आता जवळ टास्क फोर्सने मंजूर केलंय. त्या एक्सपर्ट्स कमिटीकडून आता सरकारच्या विविध खात्यांचं प्रतिक्रिया घेऊन त्यांची टिप्पणी घेऊन कॅबिनेट समोर आपण आणणार आहोत. याला मला उल्लेख करायचा आहे की सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एआय, एआय विद्यापीठ ही उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण विभागाबरोबर कोलॅबोरेट करून आपण मुंबईत त्या ठिकाणी आणतो. आता नवीन तंत्रज्ञान आलं की नवीन रोजगाराच्या संध्या येतात आणि मग त्याच्यासाठी पुरेसं मनुष्यबळ हे वेळीतच आपण केलं पाहिजे. म्हणून काही खाजगी कंपन्या असतील त्यांचे CSR, गुगल असेल, एनव्हिडिया असेल, यांचे एक ओरिएंटेशनचे अभ्यासक्रम आहेत. त्या माध्यमातून 1,00,000 युवक युवती हे एआय फ्रेंडली, एआय युजर, एआय वापरून उद्योगधंदा तंत्रज्ञान करणाऱ्या असं एक मोठं मनुष्यबळ आपण त्या ठिकाणी उभं करतो. पण असं म्हटलं जातंय की एआय हे लोकांच्या नोकऱ्या खाते किंवा रोजगार कमी होत आहेत. एआयचा वापर जास्तीत जास्त वाढेल तशा नोकऱ्या कमी होत जातील, मानवी प्रयत्न किंवा मानवी बळ वापरणं कमी होऊन जाईल. अशा वेळेला राज्य सरकारकडे काय प्लॅन्स आहेत या परिस्थितीला हाताळण्यासाठी? नाही, याचे दोन अर्थाने उत्तर देता येऊ शकतील आपल्याला. की भीती अवाजवी आहे असं मी म्हणणार नाही, पण त्याच्यावर उत्तर नाही असं मला वाटत नाही. आणि म्हणून भीती जरी असली तरी त्याच्यावरची उत्तर आपल्याकडे आहे. आपण यापूर्वी पाहिलं आहे की तंत्रज्ञान ज्या वेळेला येतं त्यावेळेला बरोबर जसा विकास घेऊन येतं तसं भीती सुद्धा त्या त्या काळातल्या परिस्थितीच्या बाबतीमधली निर्माण करत असतं. आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला आपण इंटरनेट आलं किंवा संगणक आला, कॉम्प्युटर आला, त्यावेळेला ही चर्चा सुरू झाली की आपण आता आपले रोजगार संपतील, जातील, पण आपण त्यावर मार्ग काढला. त्याच पद्धतीने एआयच्या बाबतीमधली वाजवी भीती असली तरी त्यावर मार्ग आपण काढतो. ज्याचा उल्लेख मी केला की तंत्रज्ञान नवीन रोजगार घेऊन येत आहे आणि मग याच्यामध्ये डेटा अनालिसिस असेल, मशीन लर्निंग असेल, कॉम्प्युटिंग असेल, या सगळ्याबरोबर या सगळ्या पूर्ण इंटरनेट बेस्ड IoT इन्स्ट्रुमेंट्सना हाताळणं असेल, यांना क्लीन्स करणं असेल, ज्याला आपण म्हणू की विविध जी आयुध आपले मोबाईल सहित कॉम्प्युटर याला लागणारे शेडर्स, यातल्या असलेल्या गोष्टी साफ करणं, क्लीन्स करणं, यासाठीच्या व्यवस्था, असा एक नवीन मोठा रोजगाराच्या संधीचा आपल्याला फायदा सुद्धा घेता येईल. आणि म्हणून वेगवेगळ्या स्तरावर, सायबर सिक्युरिटी स्तरावर एक उच्च विद्याविभूषित तांत्रिक शुद्धता असलेलं मनुष्यबळ, त्याची व्यवस्था आपण निर्माण करतो आहोत. शिक्षणामध्ये एआयचा उपयोग होईल आणि म्हणून सेंटर ऑफ एक्सलन्स मधून शैक्षणिक व्यवस्थेमध्ये एआयच्या वापराच्या बाबतीतलं संपूर्ण ज्ञान देऊ शकतील असं एक मनुष्यबळ उभं करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स करतो आहोत. शासनामध्ये, प्रशासनामध्ये याचा उपयोग करण्यासाठीचे आवश्यक नवीन IT डिपार्टमेंटच्या माध्यमातून मनुष्यबळ निर्मिती आपण करतो आहोत आणि खाजगी लोकांना सुद्धा हे मनुष्यबळ इथेच मिळावं त्या पद्धतीने आपण जे आता म्हटलं CSR फंड किंवा अन्य त्यातनं एक मनुष्यबळ उभं करत आहोत. आणि म्हणून मोठं मनुष्यबळ रोजगाराच्या संधीचं, त्यातनं संधीचा उपयोग करून महाराष्ट्र निर्माण करेल अशी मला शाश्वतीने विश्वास आहे. तुम्ही मंत्री म्हणून तुमची जबाबदारी पार पडताय, मात्र पक्षाची जबाबदारी पण तुमच्यावर मोठी आहे. महाराष्ट्रातले प्रमुख नेत्यांपैकी तुम्ही एक गणले जाता. भाजपचे अनेक वर्ष, म्हणजे आता जवळपास 3री टर्म तुमची संपलेली आहे मुंबई अध्यक्षपदाची. नवीन अध्यक्ष आत्ताच काही वेळापूर्वी घोषित झालेत. अमित साटम यांना ती संधी मिळालेली आहे. खरं तर दरेकर होते, सुनील राणे होते, असे अनेक दिग्गज या शर्यतीत होते, पण अमित साटम यांना पसंती देण्यामागचं कारण काय वाटतं? मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही सामूहिक नेतृत्वात काम करतो. असं आमच्या पक्षामध्ये एकल कोंडी, एकल परिवार आणि एकच विचार हे अन्य पक्षांसारखे नाहीत. आणि त्यामुळे आमचं यश हे त्या ठिकाणी सामूहिकतेने असतं. होय, व्यवस्थेतना आमचं नेतृत्व पक्षाचं अध्यक्ष करत असतो आणि ते त्यांचे सर्वाधिकार असतात.
मुंबई भाजपच्या इतिहासामध्ये खरं तर मी पक्षाचंही धन्यवाद देईन, माझ्या सहकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, सगळ्यांचं धन्यवाद देईन, मुंबईकरांचं धन्यवाद देईन. पहिल्या टर्ममध्ये 2013 ते 19 6 वर्ष 3 महिने आणि मग 2019ला मंत्री झाल्यानंतर 2022ला पुन्हा 3 वर्ष 1 महिना, असं बघितलं तर 9 वर्षापेक्षा जास्त काळ, जवळजवळ 10 वर्षात पदार्पण, इतकं काळ अध्यक्षपद पक्षाने मला जबाबदारी आणि विश्वास दिला. आणि नवीन सहकाऱ्यांच्या नेतृत्वात आपल्याला निवडणुका लढायच्या आहेत आणि त्यामध्ये ज्यांची नाव आपण घेतली ती प्रवीण दरेकरही उत्तम नेतृत्व करतात, सुनील राणेही आमचे उत्तम नेतृत्व करतात. पण आम्ही सगळ्यांनीच मिळून ठरवलं की आताच्या घडीला आपण एक संधी ही त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाशी बोलून अमित साटम यांना द्यायची. आणि अमित साटम यांचं नेतृत्व हे धाडसी आहे, साहसी आहे, जमिनी स्तरावर काम करणारा कार्यकर्ता, युवा मोर्चाचं काम करणारा कार्यकर्ता, माझ्याबरोबर सहकारी महामंत्री, महासचिव म्हणून बराच काळ त्यांनी काम केलंय आणि म्हणून अनुभवी सुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं नेतृत्व हे आपण ज्याला म्हणतो नागरी चळवळी, सिव्हिक इश्यूज मधनं आलेलं आहे. आणि त्यामुळे मुंबईकर, मुंबईतला कार्यकर्ता आणि मुंबईच्या समस्या यावर अमितजी अजून चांगलं काम करतील. आणि प्रवीणजी असतील, सुनीलजी असतील, आम्ही सगळेच अमितजींना त्या ठिकाणी सहकार्य करू. ज्या निवडणुकांसाठी ही सगळी तयारी सुरू आहे त्या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुका नेमक्या कधी आहेत? आणि अजून त्याबरोबर एक प्रश्न विचारतोय की भाजप स्वबळावर जाणार असं जरी म्हणत असलात तुम्ही किंवा तुमचं नेतृत्व, आम्ही सोबाळाचं मुंबईत कधी बोललेलोच नाही. नाही, मुंबईमध्ये तुम्ही एकत्र लढणार म्हणताय, पण बाकी ठिकाणी स्वबळावर जाणार आहात असं म्हणताय. एकतर निवडणुका कधी आहेत आणि मित्रपक्षांबद्दल भाजपचे प्लॅन काय आहेत? मला या ठिकाणी एक स्पष्ट करायचं की न्यायालयामध्ये या निवडणुका अडकल्या होत्या आणि या अडकवलेल्या होत्या केवळ उबाटा सेनेने. उबाटा सेनेने अवाजवी गैर मागण्या करून आणि त्यांच्या सरकारमध्ये अनावश्यक निर्णय करून जे एक मोठा गोंधळ निर्माण केला, त्यातनं हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयात इतकी वर्ष अडकली. मुंबईकरांना नगरसेवकाविना किंवा निवडणुकाविना जो आज काळ जायला लागतो याचं पाप उबाटा सेनेचं आहे. ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये चालू असलेला जो निवाडा होता त्यातला सुद्धा आता आदेश आलेले आहेत. आणि म्हणून आता निवडणुका होण्याबद्दल न्यायालयानेच घोषणा केली आहे. त्या एक्झॅक्टली कधी होतील हे निवडणूक आयोग सांगेल, पण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये व्हायला पाहिजेत हा माझा व्यक्तिशः अंदाज आहे. सहकारी पक्ष जे आहेत त्यांना घेऊनच मुंबई काय किंवा महाराष्ट्रात आम्ही निवडणुका लढवणार आहोत, ते माननीय देवेंद्रजींनी घोषित केलंय. पण तुम्ही म्हणताय की उबाठामुळे या निवडणुका उशिरा होत आहेत. खरं तर न्यायालयानं सप्टेंबरपर्यंतच निवडणुका घ्या अशा स्वरूपाचे आदेश दिले होते. 4 महिन्यात निवडणुका घ्या, त्याचा प्रोग्राम आम्हाला द्या. तरी सुद्धा निवडणुका उशिरा होत आहेत आणि आता असं म्हटलं जातं की जानेवारी फेब्रुवारीपर्यंत या निवडणुका जाऊ शकतील. कुठेतरी राज ठाकरे, जानेवारी फेब्रुवारी याचं काही मला माहित नाही. जे बोलतायत ना त्यांचा अभ्यास कच्चा आहे, अभ्यास शून्य विधान ते करतायत. मुळामध्ये न्यायालयाचा निवाडा त्यांनी वाचलाय का? निवडणुकीची प्रक्रिया 4 महिन्यात करा. मग प्रक्रिया शब्दात काही आवश्यक गोष्टी असतात की यादी बनायला लागते, प्रभाग बनायला लागते, सरकारने जे अफिडेव्हिट दिलं त्यात सांगितलं की पावसाळ्यात सुद्धा आम्ही निवडणुका घेऊ शकतो. आम्ही घेऊ शकतो ही सरकारची बाजू झाली, पण प्रक्रिया टाळून कशा होतील? आणि म्हणून ज्यांनी 2 वर्ष दिरंगाई केली त्यांनी आता 2 महिन्याच्या प्रक्रियेवर प्रश्न विचारणं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखं आहे. असंही म्हटलं जातं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून भाजपला थोड्याशा उशिराने निवडणुका घ्यायच्या आहेत. मी प्रश्न पूर्ण करतो, तुम्ही उत्तर द्या. तुम्ही या दोन्ही नेत्यांबरोबर अगदी विद्यार्थी चळवळीपासून काम केलेलं आहे. तुम्हाला खरंच वाटतंय दोन्ही नेते एकत्र येतील? ते येवोत की न येवोत त्यांचा प्रश्न आहे. ते कुटुंबात एकत्र राहोत तर बरं आहे हे आमचं मत आहे. निवडणुका एकत्र लढणार की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. त्याच्यावर मला एवढी प्रतिक्रिया देण्याची इच्छा नाही. पण मी एवढं नक्की सांगेन की यावेळेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय पक्का आहे. मुंबई आमचीच अशा गैरवाजवी घोषणा करणारे उद्धवजी आज कधी काँग्रेसच्या दरवाजावर जात आहेत, कधी शरद पवारांच्या दरवाजावर जात आहेत. तुम्ही सांगतात तसं आता कधी शिवतीर्थावर जात आहे. विश्वासार्हता तर आधीच गमावली आणि आता आत्मबळ गमावलेले उद्धवजी आणि त्यांचा पक्ष दारोदारी फिरताना दिसतोय. याचेच संकेत क्लिअर आहेत की निवडणुकात काय रिझल्ट लागणार हे त्यांच्या वागणुकीतून, वर्तणुकीतून, दारोदारी फिरण्यातून लक्षात येत आहे. पण ज्या पद्धतीनं दोन भावांचं मनोमिलन होतंय, दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे, तुम्हाला वाटत नाही भाजपसमोर एक मोठं आव्हान उभं राहू शकतं, विशेषतः मुंबईमध्ये?
त्याचं उत्तर एकाच वाक्यात सांगायचं झालं तर मुंबईतल्या मराठी माणसाने बीएसटीच्या निवडणुकीत पतपेढीच्या दिलेला निर्णय भोपळा मिळाला, भोपळा. पण शीतावरून आणि भाता- म्हणून त्यांचीच घोषणा होती. आम्ही तर पॉलिटिकल पार्टी म्हणून लढलोच नाही, आमचेच 3 गट लढले. आणि म्हणून वल्गना किती करू दे, मुंबईकर नागरिक हे विकासाच्या बाजूने आहेत. मुंबईकर नागरिक सेवा सुविधा कोण जास्त देईल या बाजूने आहेत. मुंबईतले नागरिक आमच्या सामान्य कुटुंबात झोपडपट्टीत, चाळीत, गावठाणात राहताना आमच्या घरांबद्दल, आमच्या नोकऱ्यांबद्दल, आमच्या पर्यावरणाबद्दल, आमच्या दळणवळणाबद्दल कोण विचार करतं या बाजूने आहेत. आणि म्हणून मुंबईकर नागरिक आज नाही, ज्या वेळेला ते एकत्र होते आणि अख्खी शिवसेना होती तेव्हाही, आणि ज्या वेळेला राज ठाकरेंचा पक्ष लोकसभेत त्यांच्याबरोबर कॅम्पेनिंग करत होता, त्या लोकसभेत लावरे तो व्हिडिओ सांगताना एकत्र होते तेव्हाही, यांचा पराभवच आणि मोदीजींच्या बाजूनेच मुंबईकर राहिला. ट्रॅक रेकॉर्ड आहे, पुन्हा तो रिपीट होईल. पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतली मराठी मतं एकत्रित होतील, म्हणून भाजप आता मराठी विरुद्ध गैरमराठी अशा वादाला तोंड फोडतंय किंवा अशा वादाला हवा देते. कोण फोडतंय? जसा कबूतर मराठी माणसाचं तोंड फोडायला कोण गेले? तोंड फोडणं म्हणजे या मी वादाला सांगतो तोंड ना फोडतोय उत्तर. असं मी मी म्हणतो. त्याचंच उत्तर देतोय ना. अमराठी माणसाच्या गालावर थपडा मारायला कोण गेले? तोंडफोड वर्णाने दुसऱ्याच्या तोंडावर लाताबुक्के मारायला कोण जात आहे? कोणाच्या मंदिरासमोर, जैन मंदिरासमोर, अन्य मंदिरांसमोर कोंबडी वड्याच्या गाड्या लावायला कोण गेले? हा वाद कोण निर्माण करत आहे? आणि म्हणून ज्यांना स्वतःच्या मतांबद्दल पूर्णपणे आत्मविश्वास गमावलेले आहेत ती लोक हा वाद घालतायत. मुंबईत मराठी माणूस, मराठी संस्कृती याचे कट्टर आम्ही आहोत, मराठी भाषेचे कट्टर आम्ही आहोत, पण हिंदुस्थानी भाषांचे विरोधक नाहीत. आणि म्हणून अन्य भाषा, अन्य व्यक्ती, अन्य भाषेतले लोक यांच्याशी पंगा घ्यायचा म्हणजेच एका अर्थाने निवडणुकीत आपली मतं मराठी माणसा जो भुलणार नाहीच, भुलवायचा प्रयत्न करायचा, ही रणनीती त्यांची आहे. आता गेल्या काही दिवसात जैन विरुद्ध मराठी असा वाद पेटताना दिसतोय आणि विशेषतः सत्ताधारी आणि त्यातही भाजप एका विशिष्ट समुदायाची बाजू घेऊन त्यांना झुकतं माप दिलं जात आहे अशा स्वरूपाचा एक आरोप भाजपवर होतोय. आणि जैन विरुद्ध मराठी किंवा परप्रांतीय विरुद्ध मराठी असा वाद भाजपला सुद्धा त्यांच्या वोट बँकेसाठी गरजेचा आहे अशा स्वरूपाची एक मांडणी केली जाते. मुळामध्ये नरेटिव्ह कोण पसरवत आहे? तुम्ही काढा ना मुद्दे. या विषयामध्ये कुठलाही विषय असो, तो अन्य भाषिकांचा असो किंवा अन्य भाषेचा असो, कोण वितुष्ट आणि गैरसमज पसरवत आहे? या 2 भावांनी उत्तर द्यावी ना. कोण तुमचं 2 भावांनी उत्तर द्यावी म्हणतो की मी. म्हणजे तुमचा असा दावा आहे की म्हणून 2 भावांनी हवा. मुंबईकर आणि मराठी माणूस, मराठी माणसाच्या नेतृत्वात मुंबईकर ही भाजपची भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही विकासाची गोष्ट करतो. आम्ही सुरू केली समजा मेट्रो, तर याच्यामध्ये कोणी बसावं कोणी न बसू नये हा मुद्दाच नाही आहे, ती सर्वांसाठी आहे. मुंबईतल्या गिरणी कामगारांना घरं देणं ही मराठी माणसासाठीच आहे. मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेच्या स्टेशनवर तिथे एस्केलेटर लावला, तिथे लिफ्ट लावली, प्लॅटफॉर्मची हाईट वाढवली, तर ह्याच्यात काय भाषिकवाद आम्ही निर्माण केलेला नाही. मुंबईचा कोस्टल रोडच्या परमिशन आणल्या, सुरू केला, तर ह्यांनी यावं त्यांनी येऊ नये ही वितुष्टाची भूमिका आमची नाही. आणि म्हणून मुंबईकरांचा विकास मराठी माणसाच्या नेतृत्वात ही आमची भूमिका. वितुष्ट निर्माण करून गैरसमजत पसरवणं ही त्यांची भूमिका. तुम्ही विकासाचे दावे करतायत, पण मुंबई समोर आजही पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे 2-3 तासाच्या पावसात मुंबई तुंबते, एखाद्या खड्ड्यात पडून मृत्यू होणं, होर्डिंग डोक्यावर पडून मरणं, हे मुंबईकरांसाठी आता नवीन राहिलेलं नाही. असे एवढे सगळे प्रश्न असताना आपल्याला अजूनही कबूतरखान्याचा वाद महत्वाचा वाटतो. जे करतायत त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे. तुमचे तेच सांगतोय. तुमचे एक मंत्री त्याच्यात सहभागी होते. मुद्दा असा आहे की कोर्टाच्या न्यायालयाप्रमाणे झालं पाहिजे. हे समाजाशी संवाद करणं हे मंत्र्याचं कामच आहे. त्याचं काम त्यांनी चोख केलंय, त्यात गैरसमज काय? पण लोढा न्यायालयासमोर ज्या हिरिरीने तुमच्या प्रश्नाचं उत्तर घ्या. न्यायालयासमोर काय लोढांनी वेगळी भूमिका मांडली आहे? न्यायालयाच्या विरोधात लोढांनी भूमिका मांडली आहे? कशाला गैरसमज पसरवत आहे? पण ज्या हिरिरीने लोढा जैन समाजाच्या वेळेला रस्त्यावर उतरले त्या काय हिरिरीने चूक आहे?
त्यांनी काय चूक केली हा माझा प्रश्न आहे. न्यायालयाची भूमिका स्पष्टपणे जनतेशी मांडणं, आपल्या समाजाला समजावणं, यात काय चूक आहे. देवेंद्रजींनी भूमिका मांडली ती स्पष्ट आहे, जी बीएमसीने मांडली की मर्यादेत राहून या गोष्टी आपल्याला करता येतील का, तर करता येऊ शकतात. बरं, कबूतर प्रेमी काही फक्त जैन आहेत, मराठी माणूस नाही. मराठी माणूस कबूतर पाळत नाही. कित्येक घरं मला अशी माहिती आहे की ज्यामध्ये मराठी माणसं रंगेबिरंगी कबूतर पाळतात. हा वाद का निर्माण केला जातोय. हो, व्यवस्था कोणाच्या आरोग्याला इजा पोचता कामा नये या मताशी सहमत आहोत ना आम्ही. आणि म्हणून त्याच्यावर काही नियम नियमावली, मर्यादा आणि आवश्यकता दोन्ही पूर्ण झाल्या पाहिजेत. हा मुद्दा त्या ठिकाणी आपण मांडलाय. आणि म्हणून यामध्ये कितीही गैरसमज पसरवायचा प्रयत्न केला तरी मराठी माणसालाही कळत आहे. आणि आम्ही दावा नाही, आम्ही काम करणारी लोक आहोत. तुम्हाला दावा करताय. प्रश्न आहे ना माझा या दोन्ही बंधूंना, 95 मध्ये ते 99 मध्ये मुंबईत 52 ब्रिज कोणी बांधले? गडकरींनी बांधले. मुंबईमध्ये 80 ते 90च्या दशकामध्ये नुसती इम्पोर्टेड गाडी घेतली तर धमक्यांचे फोन यायचे, इतकं अंडरवर्ल्ड होतं. त्याचा खात्मा कोणी केला? भाजपने केला, गोपीनाथ मुंडेंनी केला. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, 1 नाही 9 मेट्रोचे रूट हे मुंबईच्या उपनगरी रेल्वेतल्या जाणाऱ्यांना प्रवाशांना पूरक कोणी केले? भाजपने केले, देवेंद्रजींनी केले. मुंबईच्या कोस्टल रोडच्या परवानग्या भाजपने देवेंद्रजींनी आणल्या. मुंबईच्या कोस्टल रोड बरोबर बुलेट ट्रेनच्या परवानग्या आणि कामाची सुरुवात भाजपने केली. मुंबईच्या नवीन एअरपोर्टच्या कामाची सुरुवात भाजपने केली. मुंबईचा आता वर्सोवा लिंक रोड हा भाजपने देवेंद्रजी करतायत. काय केलंय यांनी यातलं? यांनी सांगावं ना काय केलंय. ऑफ ब्रिमस्टोडचा काल रिपोर्ट आला. 25 वर्ष महानगरपालिकेत बसलेत. मुंबईच्या ब्रिमस्टोडचा पाण्याचा निचरा करण्यात 550 कोटी गेली नाही तुम्ही अवस्था. 25 वर्ष हो, त्यांच्यासोबत सत्तेत महापौर होते. आम्ही नाही, स्थायी समितीचा अध्यक्ष आम्ही नव्हतो. त्या वेळेला आम्ही त्यांना प्रश्न विचारले. मी स्वतः विचारलेत. गेल्या वेळेला संधी असताना सुद्धा तुम्ही महापौर पद घेतलं नाही. त्यामागे राजकीय गणित होती. ही चूक नाही, कोणाची? आमच्याकडे आकडे नव्हते. आम्हाला दिलेलं मॅन्डेट आम्हाला मान्य होतं. ज्यांच्याकडे आकडे नव्हते त्यांनी आज चोरी 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 म्हणून म्हणतायत ना, हे उद्धवजींचे नगरसेवक, राज ठाकरेंचे नगरसेवक उद्धवजींच्या पक्षाने चोरले. हे काय आम्हाला चोरीचं सांगणार? असे ते सत्तेत बसले. एक शेवटचा प्रश्न, वेळेच्या मर्यादा आहेत, पण भाजपनं मिशन 150 ची घोषणा केलेली आहे. तुमचे मित्रपक्ष शिवसेना यांनी जवळपास 100 जागा त्यांना हव्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीची जरी ताकद मुंबईत नसली तरी सुद्धा त्यांना एक सायझेबल जागा हव्या आहेत. अशा वेळेला मिशन 150चं कसं होणार? बघा, मुळामध्ये जो निर्णय मिशन असेल, उमेदवार असेल, जागांचा असेल, हे 3 नेते बसून ठरवतील. देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा आणि बरोबर रामदास आठवलेजी आणि अन्य पक्षाचे नेते ते ठरवून जे सांगतील ते अधिकृत. बाकी वरवरच्या बातम्यांवर काय मी प्रतिक्रिया देऊ? एक गोष्ट नक्की, महायुती जिंकेल. महायुतीच्या बाजूने जनतेचा आशीर्वाद आहे. सेवा महायुती करेल, एवढं मात्र मी नक्की म्हणेन. धन्यवाद आशिष शेलारजी. आपल्याबरोबर खरं तर विविध विषयांवर गप्पा मारायच्या होत्या, पण आपल्याकडे आता काही वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण हे सेशन इथे थांबवतोय. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आणि मुंबईबद्दलचं, महाराष्ट्राबद्दलचं विजन आम्हाला सांगितल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.